घरच्या घरी एकदम बाहेरच्यासारखी शेजवान चटणी आज करूया। ही अशी चटणी एकदा करून ठेवली ना की स्टार्टरच नाही पण पोळी भाकरीसोबतही खाऊ शकतो। त्यासाठी ना समप्रमाणात आलं, लसूण, कोथिंबीर आणि कोबी हा असा चॉपरमध्ये छान बारीक करून घेतलाय। फोडणीसाठी 1-2 पळ्या तेल कढईमध्ये घेतले। तेलावर एक स्टारफूल घालायचे। स्टारफूल घातल्यामुळे चटणीला एक मस्त असा वेगळा सुवास येतो। स्टारफूल हलकंसं परतलं की चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं आलं, लसूण, कोथिंबीर आणि कोबी घालायचं। यामध्ये गाजर देखील घालू शकता, पण गाजराने ना एक गोडसर चव येते त्यामुळे मी नाही घालत। कोबी घातल्यामुळे चटणीची क्वांटिटी बऱ्यापैकी वाढते, त्यामुळे आलं लसणासोबत कोबी देखील घाला। सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आपण आलं, लसूण सगळं कच्चंच घेतलं आहे, त्यामुळे त्याचा कच्चा दर्प जाईस्तोवर छान असं परतून घ्यायचं आहे। साधारणपणे 2-1 मिनिटं परतून झाल्यावर यामध्ये ही मिरचीची पेस्ट घालायची। मी इथे बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची समप्रमाणात घेऊन ती गरम पाण्यामध्ये उकळवून त्याची ही अशी बारीक पेस्ट करून घेतली। आता ही पेस्ट आपल्याला बाकीच्या मिश्रणासोबत छान अशी परतून घ्यायची। अधेमध्ये हलवत राहायचं आणि सगळं तेल सुटेस्तोवर छान असं परतून घ्यायचं। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडा सोया सॉस घालायचा आहे। सॉसमध्ये देखील मीठ असतं, या अंदाजाने मीठ घाला। सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। थोडंसं टोमॅटो केचप घालायचं। सगळं एकदा व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला थोडं पाणी घालायचं। एक अर्ध्या लिंबाचा रस पिळते, विनेगर घातलं तरीही चालेल। सगळ्या चवी छान बॅलन्स व्हाव्या त्यासाठी थोडीशी साखर घालायची आणि आता या सगळ्या मिश्रणाला छान अशी बाइंडिंग यावी यासाठी थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पाणी घालायचं। पुढचे एक 5 मिनिटं ही चटणी छान आपल्याला परतून घ्यायची आहे। चटणीला छान असं तेल सुटायला हवं। मस्त अशी परतून घेतली की आपली इथे शेजवान चटणी तयार। एकदम सोप्या पद्धतीने आणि मुख्य म्हणजे कुठल्याही आर्टिफिशियल कलरचा वापर न करता आणि फार मसाल्यांचा भडीमारही न करता केलेली ही शेजवान चटणी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा। आखाड पार्टीसाठी घरगुती स्टार्टर मेन्यू नक्की करणारच असाल तेव्हा ही चटणी तुम्ही नक्की करून ठेवा आणि तुमचे अभिप्राय माझ्यासोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।